ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियानात वर्षभरात 2 लाख झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी रेमंड कंपनी इथे पालिकेच्या नियोजित नवीन वस्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। त्याचबरोबर नौपाडा येथील गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटनही त्याच वेळेला करण्यात आलं। हे प्रदर्शन रविवारी 8 जूनपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सगळ्यांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे। ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचं हे दुसरं वर्ष आहे। पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचं नियोजन करण्यात आहे। या अभियानाच्या अनुषंगानं 2,05,000 झाडं लावण्याचं सविस्तर नियोजन करण्यात आलंय। त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली। त्यांनी राज्यफूल असलेला दामण, बकुळ आणि बांबू प्रजातींमधील तुरडा या 3 वृक्षांचं रोपण करून या अभियानाचा आरंभ केला। तसंच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छाही दिल्या। यावेळेला पालिका आयुक्त सौरभ राव, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिश शिंदे इत्यादी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या अभियानात ठाण्यात एकूण 2,05,000 झाडं लावली जातील। त्यात मियावाकी पद्धतीनं 30,000 झाडं, विविध विकासांमार्फत 5,000 झाडे, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुलं आणि शासकीय कार्यालयांच्या सहभागातून 5,000 झाडं लावण्यात येणार आहेत। तसंच शेवग्याची 10,000 झाडं लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर पालिकेतर्फे आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातीच्या 5,000 विशेष झाडं लावली जाणार आहेत। प्रादेशिक वन विभागाची जागा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे पालिकेतर्फे एकूण 1,30,000 झाडं लावण्याचं नियोजन आहे। कोलशेत एअरफोर्स स्टेशन परिसरात मियावाकी पद्धतीनं 20,000 झाडं लावण्याचं पालिकेचं नियोजन आहे। गेल्या वर्षी या अभियानात ठाणे महापालिकेनं एकूण 1,27,000 झाडं लावली होती। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात। आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे। सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवलं आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे। आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळं झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे। मी सर्वप्रथम आमच्या शिंदे साहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभ राव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो। शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचं देखील आज गावदेवी मैदानामध्ये 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। तुम्हालाही कल्पना आहे की नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदे साहेबांनी करोडो रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे। त्या माध्यमातून टोगो व्हॅनपासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतो आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता, परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे। थोडीशी अडचण ठाणे जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे, लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्याने घोडबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते। तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेला आहे शून्य कचरा मोहिमेचा। त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री आहे।